सो एका प्रकारे संपूर्ण भगवद्गीता जी आहे ही दुसऱ्या अध्यायात संपलेली आहे. तरी पुढचे 16 अध्याय का बरं बाहेर आले? कारण का अर्जुन गोंधळला आणि काही श्लोक अर्जुनानं ऐकलेच नाहीत. कुठं अर्जुन गोंधळला? सगळ्यांनी उडा दुसरा अध्याय 47 श्लोक. काय सांगितले दुसरा अध्याय 47 श्लोकामध्ये? हा श्लोक अर्जुन ऐकला. फेमस श्लोक आहे आपला गीतेमधला. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर माते संगोस्तव कर्मणी. काय सांगितलं भगवंतांनी याच्यामध्ये? तुला कर्म करायचा अधिकार आहे, फळाची इच्छा करायचा अधिकार नाही. थोडक्यात अधिकार वाणीनं कर्म कर हा आदेश भगवंतांनी क्लिअर कट अर्जुनाला दिलेला आहे. आता 49 श्लोक बघा. हा श्लोक ऐकला त्याला कळलं की कर्म करायचं आहे, माझा अधिकार कर्म करायचा आहे. तर बुद्धियोगामध्ये असं मी अनेकदा सांगितलं मागच्या क्लासेसमध्ये की बुद्धियोग कंबाईंड आहे. निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग भक्तियोगाचं कॉम्बिनेशन आहे बुद्धियोग. जेव्हा शब्द बुद्धियोग वापरला जातो त्यात 4 योग येतात. पण प्रामुख्यानं भगवंतांना सांगायचं भक्तियोग होतो. पण अर्जुना म्हटलं मग ज्ञानयोग करायचा पण भगवंत म्हणले नाही नाही, तो आता निष्काम कर्मयोग कर पहिला. आता अर्जुन कळलं की मला काय करायचंय, पण अर्जुन गोंधळला 49 श्लोकामध्ये. बघा श्लोक क्रमांक 49 काय आहे? दूरेण आवरम कर्मा बुद्धियोगा धनंजया बुद्धौ शरणु अन्विच्छ कृपणः फल हेतवा. आता भगवंतांनी सांगितले कृपणः फल हेतवा. जो फळाच्या इच्छेनं काम करतो तो कृपण आहे, तो कंजूस आहे, तो नीच आहे. कृपणः फल हेतवा. तर थोडक्यात दूरेण आवरम कर्मा या वाक्याचा अर्थ काय आहे की तू कर्म फळापासून दूर जा. अधिकार कर्म करायचं आहे, इथं कर्म म्हणजे कर्मफळ. तर बरेचदा कर्म हा शब्द कर्मफळ म्हणून वापरला जातो की कर्म ऍक्टिव्हिटी म्हणून वापरला जातो. आणि हे अर्जुनाला कळलंच नाही. त्याला वाटलं दुरेण आवरण कर्मा म्हणजे कर्म दूर सार, ऍक्टिव्हिटी करू नकोस, काम करू नकोस, गप्प बस जंगलात जाऊन, असा अर्थ घेतला अर्जुनानं. सो अर्जुन गोंधळला. अरे 47 सांगितलं मला कर्म करा, अधिकार वाढणं कर्म करा, इकडून सांगतात दूर येण्यावरून कर्म. काय गोंधळ चाललाय सगळा हा. आणि हा गोंधळ अर्जुनाच्या मनात चालू होता. आणि हा गोंधळ बॅकग्राऊंडमध्ये चालू होता. जरी अपरंटली अर्जुन काय प्रश्न विचारला की स्थितीबद्दल लक्षण काय वगैरे वगैरे, जी पुढची उत्तरं भगवंत देत होते तर त्याच्याकडं अर्जुनाचं एवढं लक्ष नव्हतं. तर बॅकग्राऊंडमध्ये गोंधळ चाललाय. जसं मॅथ्सचे टीचर एखादे असले शाळेमधले, एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देत आहेत आणि दुसऱ्या का तिसऱ्या स्टेपमध्ये जर मुलगा गोंधळला असेल आणि ती स्टेप ती पायरी त्याला कळलीच नसेल, तर पुढे जे काय सोडलं सरांनी ते अपरंटली बघतो तो, हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, पण त्याच्या मनात जो गोंधळ चाललाय त्याचं अडकून पडलं असतं. अपरंटली पुढचं कळूनही त्याला न कळल्यासारखं असतं. थोडक्यामध्ये अर्जुनाला इथंच गोंधळला आणि पुढचे श्लोक त्यानं ऐकून न ऐकल्यासारखे केले. तेव्हा जे हायेस्ट भक्तियोग तत्वज्ञान भगवंतांनी सांगितलं की ब्रह्म निर्वाण रच्छती, व्यक्ती भगवंतामा जाऊ शकतो. अशा प्रकारे काम केल्यानंतर, अशा प्रकारे कर्म केल्यानंतर सगळी कसा बसतो, कसा चालतो, कसा बोलतो लक्षणं सांगितली. तर लक्षणांकडे एका प्रकारे अर्जुनाचं दुर्लक्ष होत होतं. त्याला एवढे डोक्यात घुसले नाहीत ती. आणि तिथेच अर्जुन रेंगाळतोय. आणि तो रेंगाळल्यामुळं त्याला काही न कळल्यामुळं जरी सगळं तत्वज्ञान भगवंताने दुसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे, तरी पण अर्जुन प्रश्न विचारतोय तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांना. आणि त्यातनं तिसरा अध्याय बाहेर आला. काय प्रश्न? अर्जुन उवाच जासी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्माणि घोरे माम नियोजयसि केशवा. अर्जुन म्हणतो हे जनार्दन, हे केशव. केशव शब्द का वापरलाय? केशव यानं केशी नावाच्या राक्षसाला मारलं, तो केशव. तर तू केशव आहात, तुम्ही राक्षस मारलाय केशी नावाचा. आता माझा पण संशय रूपी राक्षस मारा. जर तुम्हाला वाटतं की बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, कसं वाटलं अर्जुना बुद्धी सकाम श्रेष्ठ आहे? त्या 49 श्लोकामध्ये दुरेण आवरण करा बुद्धियोगात, बुद्धीच्या आधारावरती कर्माला दूर असा अर्थ घेतला अर्जुनानं त्या श्लोकाचा. आणि त्याचा आधार घेऊन अर्जुन बोलतोय हो तुम्ही म्हणताय की बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे,
तर तुम्ही मला या घोर युद्धात गुंतवण्याचा आग्रह का करताय? हे कुठे केला भगवंताचा आग्रह घोर युद्धात गुंत म्हणून? श्लोक क्रमांक 47 मध्ये. कर्मण्येवा, तुझं युद्ध करायचं कर्म कर, पण फळाची इच्छा करायचा अधिकार तुला नाही. हे गोष्ट सांगितलं भगवान. इथं अर्जुन गोंधळला की काय करू, कर्म करू का नको? एक म्हणता बुद्धियोग श्रेष्ठ आहे, पण बुद्धियोग श्रेष्ठ बुद्धियोग करतो मी पालन. सो अर्जुन अर्थ घातला बुद्धियोगाचा, निर्जन जागी जाऊन भजन करणं, कर्माला दूर सारणं, जंगलात जाऊन हरे कृष्णा करणं, हा अर्थ घेतला अर्जुनानं, जो भगवंतांना अपेक्षित नव्हता. आणि म्हणून अर्जुन गोंधळला. आता इंटरेस्टिंगली प्रभुपाद खूप सुंदर तात्पर्य लिहितात. प्रभुपाद म्हणतात की तिसऱ्या चौथ्या लाईन बघा तात्पर्याच्या. काही वेळा कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता होय, असा गैरसमज केला जातो. आणि अशी गैरसमजूत असणारा मनुष्य बऱ्याच वेळा एकांतवासात पवित्र हरिनामाचा जप करून पूर्णपणे कृष्ण भावनावर होण्याचा प्रवृत्त होतो. आता हे चुकीचं आहे का? एकांत जागी पवित्र हरिनामाचा जप करून पूर्णपणे कृष्ण भावना होणं चुकीचं आहे का बरोबर आहे? काय वाटतं तुम्हाला? चांगलं आहे ना? 24 तास हरिकृष्ण करू शकलो आपण एखाद्या जागी जाऊन. आपलं अल्टिमेट ध्येय तेच आहे की 24 तास आपल्याला हरिकृष्णामध्ये हरिकृष्णाला करायचं आहे. 24 तास भक्ती आपल्याला करायची आहे. 24 तास इन्व्हॉल्व आपल्याला व्हायचं आहे भक्तीमध्ये. हेच तर आपलं ध्येय आहे. प्रभू असं काय म्हणतात की कधी कधी अशा प्रकारे गैरसमजुतीमुळे माणसाचा कल अशा प्रकारे असतो. त्यात काय चुकीचं आहे? हा माझा प्रश्न आहे तुमच्या सगळ्या सगळ्या बुद्धिवान महान भक्तांसमोर, जे प्रॅक्टिस करतात अनेक वर्ष भक्तीची, अनेक सत्संग ज्यांनी अटेंड केलेले आहेत, अनेक कथा ऐकलेल्या आहेत, अनेक कथा दिलेल्या आहेत. असं का इथं प्रभुपदाने म्हणले? प्रभूजी, कर्तव्याला सोडून सगळं सगळं सोडून जर आपण भक्तीमध्ये राहिलो तरी आपल्या कर्तव्याला पार तर पाडावंच लागतं. ते जर नाही केलं तर मग भगवंत पण आपल्याला स्वीकार करणार नाही. ओके, कर्तव्य जोपर्यंत आपलं करणार नाही तोपर्यंत भगवंतही आपल्याला स्वीकार करणार नाही. पण पण आपण मागच्या अध्याय ऐकला श्लोक ना एक, देवर्षी भूताप्त नृणाम न पितृणाम न किंकरो नायम दृणीच राजन सर्वात्मनो यत् शरणम शरण्यम गतो मुकुंद परिहृत्य कर्तुम. की जो पूर्णपणे भगवान श्रीकृष्णाच्या चरणांचा आश्रय घेतो त्याला कोणते कर्तव्य उरतच नाही. आणि भगवंताने स्वतः हे 11व्या स्कंदात भागवतमध्ये सांगितलं श्लोक आहे हा. मग एखादा व्यक्ती हरे कृष्ण 24 तास करतोय तर त्यात काय प्रॉब्लेम आहे एखाद्या जागी जाऊन? येस विद्या माताजी, काय वाटतं तुम्हाला? हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत. हा बोला शरद प्रभू, बोला बोला. आपण आपल्या नियत कर्मांपासून विमुख न होता जे आपली नियत कर्म आहेत ते करत आपण कृष्ण भक्ती केली पाहिजे. हा मग हरिदास ठाकूर आपल्या कर्म आपल्या याचा अर्थ हरिदास ठाकूर चुकीचे होते का? ते तर 24 तास हरिकृष्ण करत होते. 192 वेळा करायचे होते हरिदास ठाकूर. आपल्या प्रत्येक कार्यामध्ये भगवंतांना आणायचं, म्हणजे आपण कृष्ण भावनाभावित होऊ 24 तास. जर चांगलं आपण आहे, प्रत्येक आपल्या पण कर्मामध्ये एखाद्याला इच्छा आहे मला कार्य करायचं नाही, मला 24 तास हरिकृष्ण करायचं आहे, हे चुकीचं आहे का बरोबर आहे? त्यांच्या लेवलला ते ते सिद्ध पुरुष आहेत, त्यांच्या लेवलला ते बरोबर आहे. आपण संसारात आहोत तर आपण बरोबर. आपले तर कर्म करत मुळात संसार करत. घरचे काढून टाकतील प्रभूजी आम्हाला. हा घरचे काढून टाकतील आम्हाला. त्यांचे त्यांच्यासोबत ऋण आहे ना आमचे. आम्हाला त्यांचं पण कर्तव्य करावंच लागणार आहे. माताजींच्या भीतीनं बोलताय का? ओके ओके. तर जसं विद्या माताजी म्हणलं काही प्रमाणात बरोबर आहे ते. मुळात 24 तास हरे कृष्णा करायला काही प्रॉब्लेम नाही, प्रोव्हायडेड आपल्याकडे 4 गुण असले पाहिजेत.
तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुन अमानिना मानेन कीर्तन्या सदाहरी. हे आपल्याकडे आहेत का 4 गुण? आपण गवताच्या मध्ये नंबर आहोत का? नाही, मी तर नाही ऍटलिस्ट. आपण झाडा एवढे सहनशील आहोत का? 100% मी तर नाही. तुमच्यापैकी असतील बघा काही लोक, पण मी तर नाही 100%. अमानिना मान देणं आपण आहोत का? आपण दुसऱ्यांना पूर्ण मान देऊन स्वतः कोणत्याही मानाची अपेक्षा करत असं शक्य आहे आपलं होणं? नाही. आपल्याला अपेक्षा असती लोकांनी कौतुक करावं आपलं, लोकांनी आपला मान द्यावा, सन्मान द्यावा. कोणी आपला अपमान केला तर आपण शांत राहू शकत नाही. आपला हात जळजळ चालू होती आणि डोकं व्हायब्रेट करत होतं आपलं. अपमान झाला, अपमान झाला, अपमान झाला म्हणून, सन्मान राखला गेला नाही माझा म्हणून वाईट वाटतं, आपलं दुःख होतं. सो जोपर्यंत ते 4 गुण आपल्याकडे नाही आहेत तोपर्यंत आपण निर्जन भजन करण्यास योग्य नाही. आपण 24 तास हरे कृष्णा करू शकत नाही. आणि हरिदास ठाकूरांकडे सगळे गुण होते. म्हणून हरिदास ठाकूर 24 तास हरे कृष्णा करू शकत होते. तर 24 तास हरे कृष्णा करण्यासाठी सर्वोच्च कोटी सत्वगुण पाहिजे. खूप जास्त सत्वगुण पाहिजे करायला, जो आपल्याकडे नाही आहे. आपला रजोगुण आहे, आपला तमोगुण आहे. आणि रजोगुण 24 तास सोडा 16 वेळा करत होते आपला रजोगुण. आपला एका जागेवर 16 वेळा करू शकतो आपण? नाही. आपण अर्धा वेळ चालतो, बसतो, हलतो, बाळा खाली होतो, पाणी पितो, केवढा आपण हालचाल करतो का, चुळबुळ चुळबुळ करतो आपण. सो 2 तास आपण 16 वेळा एक जागेवर बसू शकत नाही. 192 वेळा कशा करणार? त्याला खूप उच्च कोटीचा सत्वगुण पाहिजे. 24 तास शास्त्राचा अभ्यास करूया, नाही शक्य. तर रजोगुण खूप आहे. आणि म्हणून आत्ताच्या आपल्या भक्तीच्या स्तरावरती आपल्याला हरे कृष्णाच्या जपाबरोबर इतर भक्तिमय क्रिया, ज्याच्यात जसं प्रभूजी मगाशी म्हणले की आपले कर्तव्य कर्म पार पाडली पाहिजेत. का मला जगायचं आहे, जगायला पैसा पाहिजे, पैशावर काम केलं पाहिजे, ते काम कृष्ण भावनावेत केलं की ऍटलिस्ट थोडा रजोगुण कमी होईल. ऍक्टिव्ह झालो आपण की रजोगुण वापरला जाईल थोडासा, रजोगुण थोडा कंट्रोलमध्ये येईल. तो पॉझिटिव्ह दिशेला डायव्हर्ट होईल. किंवा ऍक्टिव्हली आपण जर मंदिरात सेवा केल्या, ऍक्टिव्हली आपण प्रचार केला, ऍक्टिव्हली काही मॅनेजमेंटची कामं केली, तर रजोगुणला वाट मिळते आणि रजोगुण वापरला जातो. थोडी आपण झोप घेतली रात्री 6 तास की तमोगुणाला एक वाट मिळते, तमोगुण कंट्रोलमध्ये राहतो. आणि अशा प्रकारे थोडं सत्व हळूहळू वाढत लागतं. ग्रॅज्युअली सत्व वाढेल. आणि एक वेळ कदाचित तुमच्या जीवनामध्ये असेल की आपल्या जीवनामध्ये असेल की सत्व परिपूर्ण होईल, सत्व भरपूर वाढेल, आणि मग आपण त्यावेळी इतर कोणते कर्म सोडून 24 तास हरिकृष्ण जपू शकतो. आपल्या इस्कॉनमध्ये फेमस उदाहरण आहे एका भक्ताचं. जो भक्त आला वृंदावनामध्ये प्रभुपाद असताना, आणि प्रभुपादाने त्याला कामाला लावलं वृंदावनात कृष्ण बलराम मंदिराच्या बांधकामाच्या सेवेमध्ये. सिमेंट बघ, हे बघ, ते बघ, ते बघ, त्या कामात लावलं त्याला. आणि त्यानं विचार केला, अरे मी वृंदावनाची विषयी महिमा ऐकली होती अमेरिकेमध्ये, आणि वृंदावन पाहायला आलो मी, आणि मला वृंदावनात 24 तास जप करायचं होता, मला वृंदावन अनुभवायचं होतं, आणि प्रभुपादाने मला काय लावलं सेवेला, हे सिमेंट बघ आणि हे बघ ते बघ, हे काय, हे काय वृंदावन करायचं काम आहे का म्हणलं. आणि त्याला इच्छा निर्माण झाली, चला आपण एक काम करूया, आपण पण एक झोपडी बांधूया आणि हरिदास ठाकूर सगळे 24 तास जप करूया. आणि तो आपल्या गुरुकडे गेला, प्रभुपादांकडे, आणि प्रभुपाद म्हटला, प्रभुपाद मी एक झोपडी बांधतोय, आणि झोपडीत बांधून मी 24 तास 192 माळा करणाऱ्या हरिकृष्णाच्या. प्रभुपाद म्हटले, नाही करू शकणार तू, तू हरिदास ठाकूर नाही आहेस, तुझ्याकडे क्षमता नाही आहे. 192 माळा करायला नुसतीच दृढनिश्चय लागत नाही, कृपा पण लागते. जप करायला कृपा लागते बरं का. बाहेर 16 माळा आपल्या चांगला होत नाही कधी म्हणलं आपण. कधी कधी वाटतं ना आपल्या माळा चांगल्या होत नाहीत, कधी कधी असं वाटतं आपल्याला. कारण का आपण केलेल्या अपराधांमुळं की आपण केलेल्या काही चुकांमुळं भगवंत त्या दिवशी कृपा काढून घेतात आपली, आणि आपल्या माळा व्यवस्थित होत नाहीत. किंवा अहंकारामुळे कधी अहंकार होतो, भक्तीमध्ये पण अहंकार होतो. मीच छान स्वयंपाक केलाय, प्रसाद बनवलाय, मीच छान ड्रेसिंग केली भगवंताचं, मीच छान सेवा केली आहे, मीच छान मॅनेजमेंट केली आहे, मीच छान क्लास दिलाय. जरा जरी अहंकार झाला की अहंकारावरती हरिनाम टिकू शकत नाही, आणि भगवंत लगेच कृपा काढून घेतात. आणि ज्या दिवशी भगवंत कृपा करून येतात ते जप भयानक असतो आपला, अजिबात चांगला जप होत नाही. सो जप करायला केवळ दृढनिश्चय आवश्यक नाहीये, कृपाही पाहिजे. 192 माझ्या आयुष्यात फक्त एकदा केलं मी, माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत भक्तीच्या 15 वर्षाच्या आयुष्यामध्ये. माझ्या एका वाढदिवसाला गेलेलं होतं मी, सुट्टी होती मला, आणि मी ऑफिसमध्ये होतो, आणि म्हटलं आज सुट्टी पण आहे, काहीच काम नाही, आपण 192 माळा करू कृष्णासाठी. आणि ते 192 माळा करून झाल्यावर माझी अवस्था अशी होती की पुढचे 2 दिवस झोपेतून उठलो नाही मी. ही आपली अवस्था आहे.
रोज 192 असं रोज 192 शक्य आहे काय? नाही शक्य. तो सत्वगुण आपल्याकडे नाहीये. आणि हेच भगवंत अरे सांगू इच्छितात की तू का बरं निर्जन भजन करू शकत नाहीयेस? कारण तुझ्याकडे तेवढी शुद्धता नाही आहे, तेवढा सत्वगुण तुझ्याकडे नाही आहे, रजोण तमोगुण आहे, ते वापरले पाहिजे तुला. सो ते वापर भक्तिमय मार्गाने माझ्या सेवेत वापर, जेणेकरून शुद्ध होतील आणि सत्व अजून वाढेल. हे मागचं कारण आहे. सो तो भक्त होता, तो गेला निर्जन भजन करू लागला आणि काही दिवसांत तो भक्त गायब झाला वृंदावनात. इसका मन गायब झाला. कुठे गेला काय गेला कळेना. आणि मग काही भक्त अमेरिकेत गेले वृंदावनात परत, आणि त्यांना तोच भक्त पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकताना दिसला. आणि त्याला विचारलं, काय रे बाबा पेट्रोल टाकतोस? तो म्हटला, नाही आता माझ्याकडे माळा होत नाही, एकही माळा माझ्याकडनं होत नाहीत. का? एक तर गुरुच्या आज्ञेविरुद्ध असे उद्योग करायला गेला, आणि दुसरं अधिकाराविना तो निर्जन भजन करायला गेला. आपल्या अधिकाराविना तो करायला गेला, म्हणून हा घोळ झाला. आता प्रबोधनाला अधिकार दिलाय फक्त 16 माळा, जास्त माळा करू शकता आपण. ते जास्त माळा करून या 4 गुणां ते जास्त माळा करून अहंकार येता कामा नये, किंवा ते जास्त माळा व्यवस्थित झाल्या पाहिजेत, त्या करून जास्त अपराध करायचे नाही आपल्याला. तसे जास्त माळा आपण करू शकतो, जास्त माळा लोकलेलं कोणी. पण आपल्याला तो अधिकार आहे का, आपली क्षमता आहे का, हा विचार करून आपण त्या करायला गेलं पाहिजे. जर तुमच्याकडे असेल क्षमता 152 माळा रोज करायची, करू शकता, काही इश्यू नाहीये. पण आपला अधिकार जाणून घेऊन हे आपण करू शकतो. ओके. अर्जुनाला वाटले की कृष्ण भावना, बुद्धियोग किंवा आध्यात्मिक पथावरील ज्ञानविषयक बुद्धी म्हणजे सक्रिय जीवनातून निवृत्त होणे, एकांतवासात जप तप यांचे आचरण करणे होय. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर अर्जुनाला कृष्ण भावनेचे कारण सांगून चतुराईने युद्ध टाळायचे होते. परंतु प्रामाणिक शिष्य म्हणून त्याने गोष्ट आपल्या गुरुसमोर मांडली आणि श्रीकृष्णांना आपल्यासाठी आचरण या अशा उच्च मार्गावर प्रश्न केला. आणि म्हणून याचे उत्तर म्हणून भगवंताने कर्मयोगाचं वर्णन केलं आहे. ओके. श्लोक क्रमांक 2. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहायसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो माप्नुयात. काय म्हणतोय? व्यामिश्रेणेव, व्यामिश्रेणेव मिश्रण आहे, क्लॅरिटी नाहीये बोलण्यामध्ये, स्पष्टता नाहीये, क्लॅरिटी नाहीये. त्यामुळे व्यामिश्रेणेव संदिग्धता आहे. माझी बुद्धी काय आहे? मोहासेव मे, मोहासेव म्हणजे मोहित झाले का गोंधळली आहे. माझी बुद्धी पूर्णपणे गोंधळून गेली तुमच्या कन्फ्युजिंग वर्ड्समुळं. असं कधी कधी विशेषतः कधी आई एखाद्या मुलाला किंवा मुलीला सूचना देत असते, आणि त्या मुलगा आणि मुलगी गोंधळली. आई काही 4 गोष्टी सांगते, हे पण कर, ते पण कर, ते पण कर, ते पण कर. त्या मुलगा गोंधळतो, नक्की काय करू, हे करू का ते करू, स्पष्ट सांग. असं भरतो आपल्या आईवरती. मी बेस्ट भडकतो माझ्या आईवरती कधी कधी लहानपणी. 4 गोष्टी सांग, हे कर, ते कर, ते कर, ते कर, आणि नक्की आता काय करू सांग मला. सो अर्जुनाची अवस्था कशी तशी झाली. बुद्धियोग पण करा म्हणताय, कर्मण दुसारा म्हणताय, कर्मण करा म्हणताय, हे पण करा म्हणताय, नक्की काय. मी गोंधळलोय पूर्णपणे. व्यामेश श्रेणीव वाक्येनं, तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेलेली आहे. म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे ते कृपया मला निश्चितपणे करून सांगा. आता वास्तविक भगवंतांनी स्पष्टपणे सांगितलं होतं दुसऱ्या अध्यायामध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं आहे. पण अर्जुन त्याच ठिकाणी अडकून पडल्यामुळं त्याला पुढे जाता झालं नाही, आणि तो गोंधळून पडला, आणि पुढच्या गोष्टी डोक्यात शिरल्याच नाहीत. आणि भगवंतांना कळलं काहीही डोक्यात गेलेलं नाहीये, सगळं वरनं गेलेलं आहे. सगळं बऱ्याच फुटावरनं डोक्यावरनं गेलेलं आहे, डोक्यामध्ये काही शिरलेलं नाहीये. परत सांगायची गरज आहे. बघा, तुमच्या काही लोक शिक्षक असतील ग्रुपमध्ये, संयमी शिक्षक कसा असला पाहिजे, ठीक आहे. बरेचदा राग येतो, आपण एवढं सांगतोय समजावून, परत कळत का नाहीये, असा राग बरेचदा येतो. ठीक आहे, 10-10 वेळा सांगतो मी तेच गोष्ट, तरी कळत नाही अजून. पण भगवंत किती संयम बघा. भगवंताने जाणलं की अर्जुनाचा बेसिक मध्ये राडा आहे. मी तुला हायर गोष्टी खाट 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 सांगायला गेलो अर्जुनाला, पण अर्जुन बेसिक मध्येच गोंधळलाय. त्यातून बेसिक योगच कळलेलं नाहीये, आणि त्याला एकदम बेसिक पासून चालू करून भक्तियोगापर्यंत नेणं आवश्यक आहे. ही जाणीव भगवंतांना झाली, आणि भगवंतांनी या अध्यायाला सुरुवात केली, जो कर्मयोग आहे. भगवंत अगदी बेसिक कर्मकांडापासून पुढं चालू करणार आहेत. ओके. तर या अध्यायामध्ये
ओके, पहिला आपण 2-3 श्लोक बघूया आणि मग एक योगा लॅडर येते, एक योग शिडी येते. तर योग शिडीविषयी आपण चर्चा करूया. तर भगवंत काय म्हणतात बघा. सो 3.3 ते 3.9 पर्यंत साधारणपणे भगवंत हे जे आहेत हे कर्मयोगाविषयी किंवा निष्काम कर्मयोगाविषयी या अध्यायामध्ये आपल्याला सांगत आहे. ओके ओके, भगवंत काय म्हणतात. भगवंत सांगतात अर्जुनाला की बाबा रे, तुला मी सांगितलं त्यात गोंधळ असं काही नाहीये. व्यवस्थित तुला स्पष्ट सांगितले, तू गोंधळलास. सो भगवंत म्हणतात, श्री भगवान वाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नगा ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. 2 प्रकारची निष्ठा आहे. द्विधा निष्ठा. हे निष्पाप अर्जुना मया अनघा. अनघा म्हणजे निष्पाप, अघा म्हणजे पाप, अनघा म्हणजे निष्पाप. सो भगवंत अर्जुन निष्पाप म्हणतात. का बरं निष्पाप म्हणतात? किती प्रामाणिकपणे आणि किती इनोसंटली अर्जुन आपलं डाऊट व्यक्त करतो. तो घाबरत नाहीये, तर कशी भीती नाहीये. हा डाऊट विचारताना, हा प्रश्न विचारताना जो ते निष्पाप असतो, जो निरागस असतो, तोच बिनधास्तपणे कोणताही प्रश्न आपल्या गुरूंना किंवा भगवंतांना विचारू शकतो. उदाहरणार्थ, प्रभुपाद आपल्या शिष्याला नियम घालून दिला होता की आध्यात्मिक गुरुला नमस्कार केला पाहिजे, आध्यात्मिक गुरु दंडवत केला पाहिजे. आणि जे नवीन नवीन शिष्य इस्कॉनमध्ये जॉईन होत होते ते पण दंडवत, इतरांचा बघून दंडवत करत होते, किंवा त्यांच्या जे कोण काउन्सिलर आहेत, जे शिक्षागुरू आहेत, जे कोणी टेम्पल प्रेसिडेंट आहेत, ते सांगायचे प्रभुपादांना की असा नमस्कार करायचा. आता एक अमेरिकन शिष्य प्रभुपादांपाशी गेला आणि त्याने डायरेक्टली म्हणाला, प्रभुपाद मला इच्छा होत नाही तुम्हाला नमस्कार करायची, मी का करा नमस्कार. आता भारतामध्ये असा प्रश्न विचारला असता आपल्या गुरुला, तर भारतामध्ये त्याचा अर्थ खूप चुकीच्यावर घेतला गेला असता. कारण भारतामध्ये लहानपणापासून नमस्कार करायचं मुलांना असते. आई वडिलांचं बघून, आपल्या घरातली संस्कृती बघून कोणताही थोर मोठे व्यक्ती आहे, गुरु सोडा, घरातला कोणताही थोरा मोठा व्यक्ती आहे, कुठलाही मोठा व्यक्ती आहे, जरी मोठी ताई का असेल किंवा मोठा दादा का असेल तो, तर दादाला किंवा ताईला सुद्धा नमस्कार करायचा, म्हणजे 2 वर्ष मोठा आहे. हे संस्कार आपल्या घरामध्ये असतात. तर इथं तर आध्यात्मिक गुरुला न करायचा प्रश्न येतच नाहीये. सो भारतामध्ये कोणी प्रश्न विचारला असता तर प्रभुपाद कधी भडकले असते, की अरे याला किती अहंकार आहे, आपल्या गुरुला नमस्कार, आई वडिला नमस्कार करतो, भावा बहिणीला नमस्कार करतो, आणि गुरु नमस्कार करायची इच्छा नाही याची. आणि प्रभुपादाला ओढून लावलं असतं. पण अमेरिकेमध्ये संस्कृतीच नव्हती नमस्कार करायची कधी, ते कल्चरच नव्हतं. आणि तो निरागसता जी आहे, त्या प्रश्नातील निरागसता जी आहे ती प्रभुपादाने हेरली. क्या निरागसपणे विचारतो प्रश्न, त्याला अशा कुठलंही असं दुष्टता नाहीये की कुठलंही असं अहंकार नाहीये. आणि प्रभुपाद हसले आणि प्रभुपाद म्हणले, बरोबर आहे, वाटतच म्हणजे प्रत्येकाला कुणासमोर वाकायची मला इच्छा होतच नाही, पण शास्त्र नियमानुसार जर तू गुरुसमोर वाकलास तर फायदा तुला होणार आहे, मला काहीच फायदा होणार नाही. हा फायदा तुला होणार आहे, तू प्रगती करणार भक्तीमध्ये. आणि आपल्याच फायद्याचे आपण गुरुसमोर वाकलं पाहिजे. प्रभुपाद अत्यंत नम्रपणे, शांतपणे, हसत हसत हे उत्तर देत आहे. त्यांना अजिबात राग नाही आला की माझा शिष्य मला असा प्रश्न विचारतोय. ह्याला म्हणतात मया नघा. एकदम निरागसपणे हा प्रश्न त्यांनी विचारला. आणि हीच निरागसता भगवंतांनी अर्जुनाच्या वाक्यात पाहिजे. किती क्लिअर आहे अर्जुन, त्याला कुठली भीती नाहीये आणि त्याला जाणीव आहे की त्याला योग्य गोष्ट जाणून घ्यायची आहे. सो बरेचदा आपण स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे एखादा प्रश्न विचारला गुरूंना, जरी तो बाह्यात्मकदृष्ट्या मूर्खपणाचा वाटत असेल किंवा बाह्यात्मकदृष्ट्या एकदम फालतू प्रश्न वाटत असेल, पण गुरु तेव्हा खुश होतात आपली निरागसता बघून. ह्याच्या विरुद्ध एके दिवशी एक व्यक्ती प्रभुपादांपाशी आला आणि दिल्लीमध्ये प्रभुपाद क्लास देत होते, पंडाल प्रोग्राम करत होते, आणि एक व्यक्ती उठला प्रोग्राम मधून, ऑडियन्स मधून, आणि आला स्टेजवरती आणि प्रभुपादांना माईक दिलं आणि प्रभू म्हणला, स्वामीजी तुम्ही मला सांगा वेदांताचा अर्थ काय आहे. आता त्याचा ऍटिट्यूड कसा होता, अत्यंत अहंकारात होता. चॅलेंजिंग प्रश्न विचारला होता प्रभुपादांना. आणि प्रभू म्हणले, मी तुझा आध्यात्मिक गुरु आहे, मी तुला बाध्य नाही तुझ्या प्रश्न उत्तर द्यायला. ही पद्धत नाहीये, गुरु प्रश्न विचारले जा, मी तुझं उत्तर देणार नाही. हा चॅलेंजिंग मूड जो आहे तो प्रभुपादांनी त्यामध्ये पाहिला होता. त्यात नम्रता नव्हती, त्यात सेवाभाव नव्हता. ओके, तर
मी यापूर्वी सांगितलंय की आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्य दोन वर्ग आहेत. काही जणांचा तात्विक तर्काद्वारे अर्थात ज्ञानयोगाद्वारे, इतरांचा भक्तिपूर्ण सेवेद्वारे आत्मसाक्षात्कारी होण्याकडे कल असतो. कर्मयोगाचं भाषांतर प्रबोधन केले भक्तिपूर्ण सेवा. आता हे शब्दशः भाषांतर नाहीये. तुम्ही जर इतर आचार्य टीका वाचली, बलदेव विद्याभूषण किंवा विश्वनाथ चक्र ठाकूर किंवा जीव गोस्वामी, त्यामध्ये हा भक्तियोगाद्वारे शब्द येत नाही. हे फक्त प्रबोधक करू शकतात. तर प्रबोधक माहिती आहे, मी ज्या ऑडियन्सला टार्गेट करतोय त्या ऑडियन्सला काहीच बॅकग्राऊंड नाहीये. त्यांना कर्माचा अर्थ माहित नाहीये, आणि कर्म हा सगळ्यात गोंधळ टाकणारी टर्म आहे. नक्की कर्म म्हणजे काय, हे सगळ्यात गोंधळात टाकणारी टर्म आहे कर्म. सो मी तर लिटरली कर्मयोग घेतला असता तर माझे शिष्य गोंधळून गेले असते. माझ्या शिष्यांना माझ्या ऑडियन्सला मला स्टार्ट टू एंड भक्तीच द्यायची आहे. मला कुठल्या गोंधळात टाकायचं नाहीये की कर्म बरोबर कर्मयोग करूया, आपण कर्मयोगाचा अर्थ काय, मग ते करायला जाऊया, असं कोणते गोंधळात टाकायचं. स्टार्ट टू एंड कुठल्याही श्लोकाला भक्तीमध्ये कन्व्हर्ट केलंय. पण वास्तविक लिटरल मिनिंग जर घेतला आपण तर कर्मयोग आणि सांख्ययोग हे एकच आहेत, कारण दोघांचं ध्येय एकच आहे. दोघांचा मार्ग वेगळा आहे, पण दोघांचं एक आहे, मुक्ती किंवा मोक्ष प्राप्त करणं. पण त्या कर्माला पूर्वाने कन्वर्ट केले भक्तीमध्ये. आता निष्काम कर्मयोग काय, आपण योगश्री पाहू त्यावेळी आपण त्या चर्चेमध्ये तो योगश्रीमध्ये त्याचा अर्थ पाहायचा आपण प्रयत्न करूया. ओके, थोडक्यात भगवान सांगायचं आहे दोन्ही गोष्टी एकच आहेत, गोंधळ याचं कारण नाही आहे. तुला ध्येय एका कळलं नाही, तू मार्गामध्ये अडकून पडलास, त्यामुळे तुझा गोंधळ झाला. प्रपादित तात्पर्यामध्ये की ज्या लोकांची तर्क करून प्रायोगिक ज्ञान तत्वज्ञान यांच्या सहाय्याने सर्व ज्ञान प्राप्त करण्याची प्रवृत्ती आहे, त्यांच्यासाठी सांख्ययोग किंवा आत्मा प्रकृतीच्या स्वरूपाचे पृथक्करणात्मक ज्ञान ही विषय वस्तू आहे. काही लोकांना भगवंता शरणागत जायची इच्छा नाहीये. त्यांना स्वतःच्या ज्ञानाच्या आधारे, स्वतःच्या बुद्धीच्या आधारे पूर्णत्व प्राप्त करायचं आहे, आणि त्यांना सांख्ययोग सांगितलं आहे. आणि दुसऱ्या अध्यायात 61व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्याचा दुसरा वर्ग हा कृष्ण भावना भवित कर्म. कोणता श्लोक 61वा? तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परा वशेहि तस्य इंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः. युक्त आसीत मत्परा, तुझी इंद्रिय माझ्यात लाव, माझ्या सेवेत लाव, तरच तुला स्थितप्रज्ञता प्राप्त होईल. हा कुठला मार्ग आहे? भक्ती मार्ग आहे. आपली इंद्रिय भगवंताच्या सेवेत लावणं हा भक्ती मार्ग आहे. ऋषिकेश सेवनम भक्तिरुत्तमम. 39व्या श्लोकातही भगवानने सांगितले की बुद्धियोग या कृष्ण भावनेच्या तत्वानुसार कर्म केल्याने मनुष्याची कर्मबंधनातून सुटका होऊ शकते. या पद्धतीमध्ये कोणताही दोष नाही. या तत्वाचे अधिक स्पष्टीकरण 61व्या श्लोकामध्ये करण्यात आले आहे की बुद्धियोग म्हणजे भगवंतावर अवलंबून राहून सर्व इंद्रियांना संयमित केले जाऊ शकते. म्हणून ज्याप्रमाणे धर्म आणि तत्वज्ञान दोन्ही परस्परावलंबी आहेत, त्याचप्रमाणे दोन्ही प्रकारचे योगही परस्पर पूरक आहेत. आता प्रभुपाद खूप महत्वाचा सेंटेन्स लिहित आहेत, तुम्ही सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा पाहिजे तर, अंडरलाईन करून ठेवा. तत्वज्ञान विरहित धर्म म्हणजे केवळ भावना किंवा कधी कधी धर्मांधता. समाजात धर्मांधता वाढत चालली आहे, दोघांमध्येही, मुस्लिमांमध्येही हिंदूंमध्येही. मुस्लिमही धर्मांध होत चाललेत, कारण त्यांना ऍक्च्युअली मुस्लिम धर्म काय कळलेला नाहीये. आणि हिंदुत्व, हिंदू राष्ट्र या टर्म खूप मोठ्या प्रमाणात सध्या वाढत चाललेत. आणि हिंदुत्वाच्या नावाखाली नको नको गोष्टी पण चालले. हिंदुत्व चुकीचं नाहीये, पण हिंदुत्व नक्की काय आहे, त्याचं तत्वज्ञान काय आहे हे समजून न घेता फॅनॅटिक हिंदुझम चाललाय. आणि कारण त्याला तत्वज्ञान हिंदूचं माहित नाहीये, म्हणून तत्वज्ञानाविना धर्म ही केवळ भावना ठरते. हे आतंकवाद का होतो? हे का बरं मुस्लिम आतंकवादी जिहादी बनतात, मुस्लिम लोक जिहादी बनतात? कारण त्यांना मुस्लिम धर्म तत्वज्ञान माहित नाहीये, फक्त धर्मांधता माहितीये. त्यामुळे चुकीचा अर्थ घेऊन ते अशा गोष्टी करतात. आणि दुसरं, धर्म विरहित तत्वज्ञान. काही लोक एक्स्ट्रीम लावतात, मला कोणत्याही धार्मिक तत्वांचं पालन करायचं नाही, मला फक्त तत्वज्ञान ऐकायचं. आणि धर्म विरहित तत्वज्ञान म्हणजेच केवळ मानसिक कल्पना, नुसतंच कल्पने स्तरावरती असतात, पण ऍक्च्युअली ग्राउंड लेवलला ते कोणतीही प्रॅक्टिस करत नाहीत.
त्याला म्हणतात PhD, परमनंट हेड डॅमेज. PhD म्हणजे काय? परमनंट हेड डॅमेज. फक्त डोक्यात चाललंय तर्क 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 तत्वज्ञान, पण प्रॅक्टिसमध्ये एकही गोष्ट येत नाही. त्यामुळं काहीच क्लॅरिटी राहत नाही. जसं एक प्रोफेसर कटोस्की म्हणून रशियामध्ये मोठा प्रोफेसर होता. तिथल्या रशियातल्या युनिव्हर्सिटीमध्ये जे इंडियन फिलॉसॉफीचा सेक्शन होता, त्या इंडियन फिलॉसॉफी प्रोफेसर होता मोठा, PhD झाला होता. आणि त्यानं प्रभुपादांना चर्चा करायला भेटायला होतं रशियामध्ये. आणि प्रोफेसर कटोस्की म्हणला की ऍक्च्युली आय डोंट बिलीव्ह ऑन नेक्स्ट लाईफ, आय डोंट बिलीव्ह ऑन सोल. माझा आत्म्यावर विश्वास नाही आहे आणि माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. आणि प्रभुपाद म्हणले आमच्या भारतामध्ये रिक्षाचा पण विश्वास असतो पुनर्जन्मावरती, आणि त्याला पण आत्मा पण माहित असतं, जरी तो शिकलेला नाहीये. तो प्रॅक्टिस करत असतो थोडा तरी. पण तुम्ही एवढं शिकलात, एवढं ज्ञान घेतलं, पण तुम्हाला बेसिक गोष्टी कळली नाही. एकदा एक परमपूज्य राधान महाराज एकदा एका माणसाला भेटायला गेले होते, स्कॉलरला एका. त्यानं जयदेव गोस्वामीच्या पुस्तकांवरती, जयदेव गोस्वामीच्या काव्यावरती PhD केली होती. आणि तो व्यक्ती गेला आणि महाराजांना भेटला, आणि तो ज्यावेळी महाराजांना भेटायला गेले तो सिगरेट ओढत होता. आणि तो महाराज म्हटला की तुम्ही कृष्णाची पूजा का करता? हिंदुइझम मधल्या सगळ्या देवतांमध्ये तुम्ही कृष्णाची पूजा का करता? मी अथॉरिटी आहे, मला अधिकार आहे. जयदेव गोस्वामीचं वाचलंय मी अभ्यास केला, मी PhD झालो आहे. कृष्णाचे भरपूर अश्लील चाळे आहेत. हे वाक्य बोलले कोण? ते व्यक्ती, स्कॉलर व्यक्ती महाराजांसमोर. हातामध्ये काय आहे? सिगरेट. महाराज हसते त्याला बघून. महाराज म्हणले तुम्ही PhD केली आहे जयदेव गोस्वामीच्या साहित्यामध्ये, पण तुम्हाला ऍक्च्युली ABCD पण माहित नाहीये. तुम्ही किंडर गार्डन मध्ये न जाता, मॉन्टेसरी मध्ये न जाता, बालवाडीमध्ये न जाता तुम्ही डायरेक्ट PhD. तुमचा हा प्रॉब्लेम आहे. PhD करायचे बालवाडी शिकलं पाहिजे आधी. त्यातली अबकड शिकलं पाहिजे, ABCD शिकलं पाहिजे, आणि मग PhD करता येईल. तर सगळ्यात पहिला भगवद्गीता शिका म्हणले. भगवद्गीता समजून घ्या. आपण शरीर नाही पण आत्मा होते पहिले समजून घ्या, आणि मग ते पुढचं जयदेव गोस्वामी हायर लेवलचं आहे, ते नंतर समजू शकेल. का बरं? तत्वज्ञान आहे पण प्रॅक्टिस नाही आहे. प्रॅक्टिस असल्यामुळं व्यवस्थित स्पष्टता नाही, क्लॅरिटी नाही आहे, फिलॉसॉफी कळलीच नाही, तुझ्या डोक्यात गेलीच नाही. अंतिम ध्येय श्रीकृष्णच आहे, कारण ते तत्वज्ञानी प्रामाणिकपणे कारण जे तत्वज्ञानी प्रामाणिकपणे परमसत्य शोध घेत आहेत ते सुद्धा शेवटी कृष्ण भावनेचीच प्राप्ती करतात. आणि हे सुद्धा भगवद्गीतेत सांगण्यात आले आहे. ही संपूर्ण पद्धती म्हणजे परमात्म्याच्या संबंधात असणारी आत्म्याची मूळ स्थिती जाणणे हीच आहे. तार्किक तत्वज्ञान ही अप्रत्यक्ष पद्धत आहे, कारण का त्यांना भगवाना शरण जायची इच्छा नाही म्हणून अप्रत्यक्ष आहे. ज्याप्रमाणे मनुष्य यथावकाश कृष्ण भावनेकडे येऊ शकतो. आणि दुसरी पद्धत म्हणजे डायरेक्ट कृष्ण भावनेमध्ये कृष्ण भावनेशी संबंधित गोष्ट पाहणे होय. या दोन्हीपैकी कृष्ण भावनेचा मार्ग हा अधिक चांगला, कारण तत्वज्ञान प्रक्रियेने होणाऱ्या इंद्रियांच्या शुद्धीकरणावर हा मार्ग अवलंबून नाही. कृष्ण मला ही मूळतः मुळी स्वतः शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया आहे. प्रत्यक्ष भक्तिपूर्ण सेवेद्वारे ही सहज उदात्त आहे. तर दोन्ही मधला चांगला मार्ग कुठला? भक्ती मार्ग किंवा कृष्ण भावना मार्ग. का बरं? कारण का इतर मार्गांना क्वालिफिकेशन आहे, निकष आहेत, गुणवत्ता आहे. उठसूट कुणी उठून निष्काम कर्मयोगाची प्रॅक्टिस करू शकत नाही. उठसूट कुणी उठून ज्ञानयोगाची प्रॅक्टिस करू शकत नाही, अष्टांगाची प्रॅक्टिस करू शकत नाही. त्याला प्रत्येकाला प्री क्वालिफिकेशन आहे, त्याला काही निकष आहेत, काही गुणवत्ता आहेत, आणि त्या गुणवत्तेची पूर्तता केल्याशिवाय त्या योगांची प्रॅक्टिस करता येत नाही. ती गुणवत्ता कोणती? आपण साधारण श्लोक 9 नंतर आपण योगश्री पाहू, त्यामध्ये आपण ते पाहायचा प्रयत्न करूया. आणि कसा भक्तियोग हा सर्वमान्य आहे, भक्तियोग सोपा कसा आहे हे त्या योगश्रीमधला कळून येईल. ओके. हा, आता भगवंत म्हणतात न च कर्मणा अनारंभा नैष्कर्म्यं पुरुषोस्तुते न च संन्यासनादेव सिद्धिं समधिगच्छति. केवळ न कर्मणा अनारंभात, केवळ कर्म न करण्यामुळं तुला असं वाटेल अर्जुना तू मुक्त होशील, तू सिद्धी प्राप्त करशील असं वाटते का? काम सोडून देऊन? नाही. केवळ कर्म न करणारे मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही. का बरं? कारण श्वास घेणे पण कर्मच आहे ना, बघणं हे पण कर्मच आहे.
खाणं हे पण कर्मच आहे, चालणं हे पण कर्मच आहे. या दोन गोष्टी माणसाला कराव्या लागतात. आपलं नित्य नियतकर्म सोडलं तर या गोष्टी माणसाला कराव्याच लागतात, आणि या गोष्टी रिॲक्शन आहेच. सो कोणी सांगितलं तुला की कर्म सोडून दिलं मनुष्य कर्मबंधन मुक्त होईल? शक्य नाही. किंवा काम सोडून देऊन जर माणूस कर्मबंधन मुक्त होत असला तर सगळे बेवडे जे पडलेले असतात रात्री काम न करता दिवसभर पडलेले असतात ते मुक्त झाले असते. ते मुक्त आहेत का? नाही, ते अधिक जास्त बांधले आहेत. तमोगुणाद्वारे ते अधिक अधिक जास्त ज्या जगाशी बांधले जात आहेत. तरी अशी ही डोक्यात कल्पना काढून टाक की जंगलात जाऊन बसीन आणि बंधनात मुक्त होऊन जाईल. असं होणं शक्य नाही. तसेच केवळ संन्यासाने मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. अधिकार विना संन्यास, संन्यास होण्याची योग्यता प्राप्त न होताच आपण जर संन्यास झालो, संन्यास घेतला, तर त्या केवळ भगव्या कपडा घातल्यानं किंवा डोक्यावरचं मुंडन केल्यानं, शेंडी ठेवल्यानं आपल्याला सिद्धी, त्या संन्यास आश्रम सिद्धी म्हणजेच परिपूर्णता मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या इंद्रियांना शुद्ध करणं आवश्यक आहे. आपली हृदय शुद्धी ही आवश्यक आहे. हृदय शुद्धी झाल्याशिवाय, अनर्थ शुद्धी झाल्याशिवाय, पापशुद्धी झाल्याशिवाय या गोष्टी प्राप्त करणं सॉरी केवळ अशक्य आहे. कारण का? अर्जुन जर सोडून गेला, युद्ध सोडून जर अर्जुन जंगलामध्ये गेला तर का होईल? अजून रजोगुण त्याच्या हृदयात गेलेला नाहीये. क्षत्रियाकडे रजोगुण खूप असतो आणि तो जंगलामध्ये जाईल आणि जंगलामध्ये चुकीची गोष्ट पाहिल आणि तिथे मारामार चालू करेल. ती शुद्धी अजून अर्जुनाकडे नाहीये. तर विदाउट क्वालिफिकेशन, गुणवत्ता असल्याशिवाय असं अर्जुन जम्प करू शकत नाही त्या ठिकाणी. आणि हेच भगवंतांना इथं सांगायचं आहे. भौतिकवादी मनुष्याचे हृदय प्राप्त करण्यास, हृदय पवित्र करण्यासाठी नेमून दिलेल्या विहित कर्मांचे पालन करून शुद्ध झाल्यावरच, प्रभुपाद म्हणतात, शुद्ध झाल्यावरच एखादा जीवनामध्ये संन्यास आश्रम स्वीकारू शकतो. अन्यथा इंद्रिय छळतील त्याला. इंद्रिय एवढी छळतील की तो संन्यास आश्रम सोडून परत परत भोगी आश्रम भोग करायला भौतिक जगामध्ये येईल. शुद्धतेशिवाय अकस्मितपणे जीवनातील चौथ्या आश्रमाचा स्वीकार करून सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. प्रायोगिक तत्वज्ञानी लोकांनुसार किंवा संन्यास आश्रम स्वीकारल्याने किंवा सकाम कर्मातून निवृत्त झाल्याने मनुष्य त्वरित नारायणाप्रमाणे होतो. मायावाद लोक म्हणतात संन्यास घेतला की तुम्ही नारायण झालात, नमो नारायणाय. पण मी स्वतः नारायण आहे असं तर वाटतं, पण श्रीकृष्ण तत्वाला मान्यता देत नाहीत. हृदय शुद्धीशिवाय संन्यास हा एक सामाजिक व्यवस्थेमध्ये गोंधळ निर्माण करतो. आणि म्हणून आज लोकांचा धर्मावर विश्वास काढत चाललाय. हे भगवेधारी लोक जे आहेत, सोकाळ संन्यासी, हे त्या संन्यास आश्रमानुसार वागत नाही आहेत आणि त्यामुळं भोंदूपणे वागतायत. आणि भोंदूपणे वागल्यामुळे लोकांचा धर्मावरचा विश्वास हळूहळू उडत चाललाय. भोंदू डॉक्टर वाढत चालले आणि प्रामाणिक डॉक्टर पण आहेत, प्रामाणिक साधू पण आहेत. या गोष्टींचा विश्वासच राहिलेला नाहीये. या उलट आपले विहित कर्म न करता जर भगवंताच्या दिव्य सेवेचा स्वीकार करत असेल तर त्याने या मार्गाने कितीही प्रगतीचा स्वीकार त्याने केलेल्या कितीही प्रगतीचा स्वीकार भगवंत करतात. स्वल्पमपि धर्मस्य त्रायतो महतो भयात. या तत्वाच्या अल्पशा पालनाने एखादा महान संकटातून पार होऊ शकतो. सो दिखावेगिरी संन्यास करण्यापेक्षा बेटर संसारात राहून आपण जर भक्ती मार्गाचं आचरण केलं तर जी काही भक्तीमध्ये प्रगती आपली होईल ती प्रामाणिक असेल आणि ती प्रामाणिक प्रगती भगवंत नक्की स्वीकार करतील, दिखावा करण्यापेक्षा किंवा भोंदूगिरी करण्यापेक्षा. ओके. पण अर्जुनच्या डोक्यात प्रश्न पडला आहे. काय प्रश्न पडला डोक्यामध्ये हे ऐकल्यावर? पण मी पाहतोय ना, तुम्ही असं कसं म्हणताय? मी अनेक लोकांना पाहतोय की जे आपलं काम सोडून संन्यास स्वीकारतात, किंवा जर संन्यास स्वीकारून जर मोठं युद्ध टळणार असेल, मला असं वाटतं की मी राहू शकतो.
मला असं वाटतंय की माझं युद्ध करण्याचं काम सोडून देऊन मी जंगलात राहू शकतो. काय समस्या आहे? मी आहे क्वालिफाईड असं मला वाटतंय. काय प्रॉब्लेम आहे? मी जाईन जंगलामध्ये, जप करत बसेन, निवांत बसेन जंगलामध्ये, युद्धापासून दूर जाईन आणि कोणतंही कर्म तिथं करणार नाही. मला काय समस्या वाटत नाहीये. आणि या प्रश्नाला हेरून भगवंतांनी पुढचा श्लोक बोललाय. काय म्हणतात भगवंत? नाही अर्जुना, असं होणं शक्य नाही. नहि किंचित क्षणमपि जातु तिष्ठस्थ कर्मकृत कार्यते अवश्यः कर्म सर्व प्रकृती जर्गुणेन. बद्ध अवस्थेमध्ये आपली अवस्था कशी आहे? मुळात आपला आत्मा जो आहे हा ऑलवेज ऍक्टिव्ह आहे. भगवंताचा अंश आहे. भगवंत कायम ऍक्टिव्ह आहेत, आपला आत्मा कायम ऍक्टिव्ह आहे. सो आत्मा ऍक्टिव्हिटी शून्य राहू शकत नाही. जे लोक मोक्ष प्राप्त करतात, ब्रह्मज्योतीमध्ये जातात, ते ब्रह्मज्योत जास्त काळ राहू शकत नाहीत. का बरं राहू शकत नाही जास्त काळ? कारण तिथे ऍक्टिव्हिटी काहीच नाहीये. तिथे फक्त शांती आहे, सत्य आहे, चिज आनंद नाही तिथं. आत्मा हा मुळातच ऍक्टिव्ह आहे, कारण का आत्मा भगवंताचा सेवक आहे. स्वभावतच आत्मा जीवेर सर्व कृष्ण दास आहे. आणि आत्मा आध्यात्मिक जगामध्ये फुल्ली ऍक्टिव्ह आहे, 24 तास भगवंताच्या सेवेमध्ये. आणि त्याच आत्म्याचं पतन झालं या भौतिक जगामध्ये. आणि भौतिक जगामध्ये 3 गुणांद्वारे बांधला गेलाय आणि गुण खेळवतायत. त्या गुणांच्या खेळला गेल्यामुळं त्यानं कितीही ठरवलं शांत राहायचं, तो शांत राहू शकणार नाही. हे गुण त्याला काम करण्यास बाध्य करतीलच. तर तो कुठलं ना कोणतं काम करणारच आहे. निष्कर्म तो राहूच शकत नाही. प्राकृतिक गुणांपासून प्राप्त झालेल्या गुणानुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते. हे गुण प्रकृती क्रियमाणाने गुणे कर्माने सर्व शापे या सध्या श्लोक शिकणार होता बघा. हेल्पलेसली आपला कर्म करण्यास भाग पाडतात. म्हणून कोणालाही क्षणभर सुद्धा कर्म करण्यापासून परावृत्त होता येत नाही. तुला वाटतंय की जंगलात जाऊन कर्म करणार नाहीस? ही प्रकृती, हा रजोगुण, हा तमोगुण तुला युद्ध केल्यापासून, तुला भांडण केल्यापासून, तुला हत्या केल्यापासून सोडणार नाही. ते तुला जबरदस्तीनं, बळजबरीनं त्या गोष्टी करायला भाग पाडेल. सो बळजबरीनं करण्यापेक्षा आपण जर स्वेच्छेनं आपली जी वृत्ती आहे ही भगवंताच्या सेवेत लावली आपलं कर्म करून, तर तेच कर्म बंधनास कारणीभूत ठरता मुक्तीस कारणीभूत ठरेल. आपण 9व्या श्लोकात पाहणार आहोत याच अध्यायातल्या. तेच कर्म आपण योग्य भावनेनं केलं तर मुक्तीस कारणीभूत ठरतं. तेच ऍक्टिव्हिटी आपण जर चुकीच्या भावनेनं केली तर बंधनास कारणीभूत ठरती. हे भगवंताने यातनं अल्टिमेटली सांगायचं आहे. ओके, बघा प्रभात पहिलेच वाक्य लिहितात, सतत क्रियाशील असणे हा देहधारी जीवनाचा प्रश्न असून आत्म्याचा स्वभाव आहे. जरी आत्मा मुक्त झाला तरी तो सतत कार्यशील असणार, ऍक्टिव्ह असणार. भक्ती करणं म्हणजे काय आहे? ही जी ऍक्टिव्ह प्रिन्सिपल आहे, ही कार्य करायची प्रवृत्ती आहे, त्याला योग्य जागी डवटेल करणं. प्रभुपादांनी अमेरिकन लोकांची जी रजगुणची पॅशन होती त्याला डवटेल केलं भक्तीमध्ये. ज्यावेळी प्रभुपाद अमेरिकन शिष्याला घेऊन गेले होते, मुंबईला आले होते आणि मुंबईला इस्कॉन 1971 सालची घटना आहे. इस्कॉनकडे जास्त पैसा नव्हता. 5-6 7-8 मंदिर होते अमेरिकेमध्ये, 2-3 मंदिर लंडनमध्ये एक मंदिर झालं होतं. ॲज सच फार पैसा इस्कॉनमध्ये नव्हता, खूप कमी पैसा होता. आणि आपल्या 15 ते 20 शिष्यांना घेऊन प्रभुपाद मुंबईला आले. आणि मुंबईला आल्यानंतर प्रभुपाद म्हणले, आपण मोठा पंडाल प्रोग्राम केला पाहिजे, ज्यात 30,000 लोक येतील. आणि 6 दिवस प्रोग्राम करायचा, रोज प्रसाद वितरण करायचं, रोज कीर्तन करायचं, कथा करायची, मोठा पंडाल टाकायचा, ह्यूज ऍडव्हर्टाइजमेंट करायची, विग्रह स्थापन करायची. तर आणि शिष्य ऐकत होते. तमाल कृष्ण महाराज, श्यामसुंदर प्रभू, गुरुदास प्रभू सगळं ऐकत होते. म्हणजे प्रभुपाद, हे फार मोठं कार्य आहे, हे फार अवघड कार्य आहे, हे फार भव्य आहे, फार दिव्य आहे, हे कसं होईल आमच्याकडनं? आणि प्रभुपाद काय म्हणले, जर तुम्ही अमेरिकन म्हणून जन्म घेऊन भव्य दिव्य करू शकला नाही, तुमच्या अमेरिकन म्हणण्याचा काय अर्थ आहे? त्यांची अमेरिकन भावना चितवली प्रभुपादांनी आणि ती चितवून त्यांना भक्तीमध्ये सेवेत लावलं.
सो प्रभुपाद एक्सपर्ट होते याच्यामध्ये. आपल्या बॉडीची कॉन्शियसनेसचा वापर भक्तीमध्ये लावण्यासाठी. कसले अमेरिकन तुम्ही? प्रभुपाद अमेरिकन शिक्षण काय म्हणायचे? भारतीय अजिबात राहू नका, भारतीय लोक आळशी आहेत फार. तुम्ही ऍक्टिव्ह व्हा, ऍक्टिव्हली सेवा करा, ऍक्टिव्हली प्रचार करा. आणि जेव्हा प्रभुपाद भारतामध्ये यायचे आणि भारतामध्ये काय म्हणायचे प्रभुपाद? अरे तुम्ही भारतीय आहात, केवढा पुण्यवान जन्म आहे तुमचा, केवढा पवित्र देशात जन्म घेतलाय, हिंदू म्हणून जन्म घेतलाय. आणि चैतन्य महाप्रभू तुम्हाला आदेश दिलाय, भारत भूमी ते मनुष्य जन्म होईल जात, जन्म सार्थक करी खर बरोपकार. मी एकटा भारत एवढा पाचशा लोकांना नाचवतोय, तुम्ही जर तुम्ही सगळे मायावर आला तर काय होईल? आपण सगळ्या जगाला भक्त होऊ शकू. बरोबर आपले त्यांचं भारतीयत्व जे आहे ना त्याला पेटवायचे. चला तुम्ही भारतीय आहात ना, कामाला लागा. अमेरिकनची पॅशन आणि भारतीयांचं भारतीय भाषेचा अभिमान याला पेटवायचे आणि ना भक्तिमय सेवेत लावायचे. सो एक्सपर्ट गुरु कोण असतो? जो व्यक्ती रजोगुण तमोगुणाची प्रवृत्तीची सेवेमध्ये गुंतवतो आणि त्या सेवेत गुंतवून त्याला शुद्धीकरण घडवून आणतो. ओके. भौतिक शरीर हे मृत यंत्राप्रमाणे आहे, जे आत्म्याद्वारे चालवले जाते. हा आत्मा सतत क्रियाशील असतो व तो क्षणभर थांबवू शकत नाही. म्हणून आत्म्याला कृष्ण भावनाबोई सत्कर्मामध्ये संलग्न व्हावे लागते, नाहीतर तो मायेच्या आधिपत्याखाली चालणारे कार्य करण्यास प्रवृत्त होतो. सो आयदर आपण भक्तिमय कार्य करू किंवा मायेमध्ये कार्य करू. मध्ये कुठला शांत बसू शकणार नाही. शून्यावर राहणं फार अवघड आहे. नाहीतर निगेटिव्हला जाऊ किंवा पॉझिटिव्हला जाऊ. भौतिक शक्तीच्या प्रभावाखाली आत्मा गुणांची प्राप्ती. अरे बा, हरे कृष्णा, आवाज येतोय? हरे कृष्णा, आवाज येतोय?